काही झालं का कर्मचारी कमी, पोलीस स्टेशनला गेलं कर्मचारी कमी, दवाखान्यात गेलं डॉक्टर कमी, शाळेत गेलं 1 ते 7 वर्ग 2 शिक्षक, एक मास्तर 4 वर्ग सांभाळतो. मग माझं म्हणणं काय आहे की एक जिल्हाधिकारी एक जिल्हा सांभाळतो, असा एक आमदार एका कलेक्टर सारखा एक जिल्हा का सांभाळू शकत नाही. आणि एक विभागीय आयुक्त जसा 4 जिल्हे सांभाळतो तसा एक खासदार 4 जिल्हे का सांभाळणार नाही. मग ही जी आपण भरमसाठ संख्या केली याच्यातून जो त्यांच्या पगारावर एक आमदारला 2.5 लाख रुपये पगार जातोय. म्हणजे आज हा जो भरमसाठ पैसा त्यांच्या मौजमजेवर आपला खर्च होतोय. कितीतरी हजारो आमदार आहे त्यांना पेन्शन मिळते, कितीतरी आमदारांच्या कुटुंब आहे परिवार आहे त्याला त्याच्यात पेन्शन मिळते. म्हणजे याच्यावर खूप खर्च जातोय. एक आमदारला 3 लाख जरी धरले तर 288 होतात 9 कोटी आणि परत नंतर ते याच्यात जातात 100 कोटी. म्हणजे एवढा वर्षाला जर आपण खर्च करत असेल त्यापेक्षा त्या खर्चामध्ये शाळा उभारल्या जातील, महाविद्यालय उभारले जातील, हॉस्पिटल उभारले जातील. तर मग ही संख्या कमी व्हावी यासाठी आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे. आम्ही जनजागृती उभी करतोय. चांगलं आहे. करा, संघटन करा. जेवढं मोठं होईल तेवढं यश मिळेल.